नमस्कार, मी रुचिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। आज आपण या ठिकाणी बनवायला अगदी सोपा आणि खायला देखील अगदी टेस्टी असा परफेक्ट ढाबा स्टाईल चिकन भुना मसाला बनवणार आहोत। तर हा चिकन भुना मसाला चपाती किंवा भातासोबत खायला अगदीच टेस्टी लागतो। चला तर मग परफेक्ट असा चिकन भुना मसाला कसा बनवायचा ते आपण लगेच वेळ न घालवता बघूया। तर या ठिकाणी मी एका मोठ्या बाउलमध्ये अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून त्याला काही कट्स मारून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण पाव चमचा हळद व अर्धा चमचा लाल तिखट ऍड करूया। त्याचबरोबर आता आपण यामध्ये 2 चमचे धनेपूड देखील ऍड करूया। त्यानंतर थोडेसे मीठ व आपल्याला हे चिकन मॅरिनेट करायचे आहे त्यासाठी 2 चमचे दही आपण यामध्ये ऍड करून घेऊया। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या व पाव इंच आल्याचं आपण वाटण तयार केलेलं आहे ते देखील आपण यामध्ये ऍड करूया। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आपण चिकनला कट्स मारलेले होते त्यामुळे हे सर्व मसाले चिकनमध्ये व्यवस्थित मुरता। आता यावर झाकण ठेवून आपण याला अर्धा तास फ्रीजमध्ये मॅरिनेट करायला ठेवूया। या ठिकाणी मी 2 चमचे तेल कढईमध्ये गरम करायला ठेवले होते। आता आपण त्यामध्ये काही खडे मसाले घालून घेऊया। तर या ठिकाणी खडे मसाल्यांमध्ये आपण 2 ते 3 काळी मिरी, 2 ते 3 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा, 1 तेजपत्ता व काही जिरे या ठिकाणी आपण घेतलेले आहे। ते खडे मसाले व्यवस्थित परतले की आता आपण त्यात या ठिकाणी मोठे 4 कांदे कापून त्याची मिक्सरला पेस्ट करून घेतलेली होती ती पेस्ट आपण यामध्ये ऍड करूया। ही पेस्ट आपल्याला तेलात सोनेरी रंग येईपर्यंत अगदी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। या कांद्याच्या पेस्ट मधला कच्चेपणा पूर्णपणे जाऊपर्यंत आपल्याला ही पेस्ट त्या तेलात परतून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता आपली ही कांद्याची पेस्ट पूर्णपणे परतून तयार आहे। आता या ठिकाणी अर्धा तास झालेला आहे। आपण मॅरिनेट करायला ठेवलेले चिकन आपण फ्रीजमधून काढून घेऊया। आता हे चिकन आपल्याला त्या कांद्याच्या पेस्टमध्ये घालून घ्यायचे आहे। आता आपण हे चिकन या कांद्याच्या पेस्टमध्ये ऍड केलेले आहे। तर हे चिकन आपल्याला त्या कांद्याच्या पेस्ट सोबत परत एकदा व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे। चिकन व कांद्याची पेस्ट ही आपल्याला परत 2 ते 3 मिनिटे अगदी फुल गॅसवरती व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। आता या ठिकाणी चिकन त्या कांद्याच्या पेस्ट सोबत अगदी व्यवस्थित परतून तयार आहे। आता आपल्याला यामध्ये काही पावडर मसाले ऍड करायचे आहे। तर सर्वात आधी आपण यामध्ये 1 मोठा चमचा चिकन मसाला ऍड करूया। त्यानंतर आता आपण यामध्ये 1 चमचा गरम मसाला ऍड करूया। त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट व पाव चमचा हळद पावडर ऍड करायची आहे। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये 1 मोठा चमचा धनेपूड ऍड करून घ्यायची आहे। व सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचे आहे। या ठिकाणी तुम्ही मसाले व मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घालायचे आहे, कारण आपण चिकन मॅरिनेट करताना देखील त्यामध्ये काही मसाले व मीठ घातलेले होते। चला तर मग हे सर्व मसाले व चिकन व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता मसाले एकदम छान परतलेले आहे। आता आपण यामध्ये थोडीशी कसुरी मेथी हातावरती क्रश करून त्यामध्ये ऍड करून घ्यायची आहे। आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झाले की आता आपण यामध्ये एका मोठ्या टोमॅटोची पेस्ट करून त्यामध्ये ऍड करून घेऊया। आता आपल्याला चिकन सोबत हे सर्व मसाले व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपण हाय फ्लेमवरती हे सर्व मसाले व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। मसाले हे व्यवस्थित परतले गेले की त्यामुळे आपला हा बनणारा चिकन भुना मसाला खायला देखील अगदी टेस्टी लागतो। आता आपण यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे हे चिकन हाय फ्लेमवरती व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे। आता या ठिकाणी 15 मिनिटे झालेली आहे। आपण यावरचे झाकण काढून बघूया।
तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले हे चिकन अगदी व्यवस्थित शिजलेले आहे. मॅरिनेट करून घेतल्यामुळे चिकन हे खायला अगदी टेस्टी व ज्युसी लागते. चला तर मग या ठिकाणी अगदी परफेक्ट ढाबा स्टाईल चिकन भुना मसाला तयार आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा व आजचा हा चिकन भुना मसाला तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. माझ्या या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी तुम्ही माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू. बाय.